नमस्ते. आज आपण आवळा ज्यूस करणार आहोत. सध्या बाजारात सर्वत्र तुम्हाला आवळे दिसतील आणि आपले वडीलधारी देखील सांगतात बरं का, रोज आवळ्याचं सेवन हे आपल्याला करायलाच हवे. चला कसे करायचे बघूया. सर्वप्रथम आवळे अगदी स्वच्छ पाण्यात आपण धुवून घेणार आहोत. त्यानंतर हे आवळे आपण व्यवस्थितपणे पुसून घ्यायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, आवळ्यामध्ये अनेक खनिजे आणि जीवनसत्व असतात. आवळ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई अगदी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे आपली हाडे, दात, केस, दृष्टी ही चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्वरूपात आवळ्याचा तुमच्या आहारात समावेश करा, याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे पुसून घेतलेले आवळे आपण कापून घेणार आहोत. काही खराब भाग असेल तर तो आपण काढून घ्यायचा आहे. आपल्याला जर 1 ग्लास ज्यूस करायचा असेल तर 2 आवळे पुरे होतील. आवळ्यांचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत. सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा रस हा तुम्ही उपाशी पोटी घेतल्याने तुम्हाला याचा खूपच फायदा होणार आहे. आता मी माझ्या मिक्सर जारमध्ये आवळ्याचे काप घालत आहे. यानंतर मी यामध्ये कढीपत्त्याची काही पाने घेत आहे. हा माझ्या परसबागेतील कढीपत्ता आहे, एकदम फ्रेश. यानंतर मी यामध्ये साधारण 2 मिरी घेत आहे व अर्धा चमचा जिरेपूड घालत आहे. तुमच्याकडे जिरेपूड नसेल तर तुम्ही अर्धा चमचा जिरे घातले तरी चालेल. यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ घातले आहे, अगदी छोटा चमचा हा. व यानंतर 1 ग्लास पाणी घालत आहे. एका व्यक्तीसाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर जास्त जणांसाठी हे करायचं असेल तर तुम्ही प्रमाण त्या प्रमाणात वाढवू शकता. वाह, तुम्ही बघू शकता किती फ्रेश असा आवळा ज्यूस हा आपला तयार झाला आहे. आता आपण हे गाळून घेणार आहोत. आवळा ज्यूसचा कलर हा तुम्ही घेतलेले आवळे कसे आहेत त्यावर ठरते. रंग कसाही असला तरी ताज्या आवळ्याचा रस हा अतिउत्तम, हो की नाही? वाव, तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश असा हा आवळा ज्यूस आपला तयार झाला आहे. क्षणाचाही विलंब न करता मी याला फस्त करणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवायला मला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा. बाय बाय.